डॉक्टर सचिन सोनावणे यांच्या विरोधात विविध तक्रारी व आरोप संबंधित शासकीय यंत्रणांकडे सादर करण्यात आले असून या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून उपलब्ध पुरावे आणि कायद्याच्या आधारे योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी धर्मवीर कामगार सेनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रियंकाताई गाडे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी डॉक्टर सचिन सोनावणे यांच्या समर्थनार्थ घेतलेली भूमिका खेदजनक आहे। एखाद्या व्यक्तीविरोधात तक्रारी व आरोप संबंधित सक्षम प्राधिकरणांकडे प्रलंबित असताना कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने व्यक्तिविशेषाच्या समर्थनाऐवजी सत्य, न्याय आणि कायद्याच्या राज्याच्या तत्वांना प्राधान्य दिले पाहिजे। प्रियंकाताई गाडे यांनी पुढे म्हटले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या न्याय, समानता आणि संविधानिक मूल्यांचा आदर राखत संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे। लाचारी पत्करून आरोपांना सामोरे जाणाऱ्या व्यक्तींना पाठीशी घालायचे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात कुठेही लिहिलेले नाही। संविधानात कायद्याचे राज्य, समान न्याय आणि निष्पक्ष चौकशी यालाच सर्वोच्च स्थान दिले आहे असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे। पक्ष नेतृत्वाने संबंधित पदाधिकाऱ्याच्या भूमिकेची गंभीर दखल घेऊन आवश्यक असल्यास पक्षशिस्तीनुसार निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणात फसवणूक झाल्याचा दावा करणारे डॉक्टर संदीप जाधव यांनीही संबंधित तक्रारींवर निष्पक्ष चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। यावेळी डॉक्टर संदीप जाधव, अमृता वाघमारे, विशाल कदम, डॉक्टर रमेश म्हात्रे आदी उपस्थित होते। खालापूर तालुक्यामध्ये प्रकरण बघितलं की आमचे नरेंद्र गायकवाड या जिल्हाध्यक्ष आरपीआयचे म्हणतात, म्हणजे आहेत त्या जिल्हाध्यक्ष असतील, पण एखाद्या समाजाचं आपण जेव्हा नेतृत्व करतो तेव्हा समाजाच्या नेतृत्वामध्ये चुकीचं कोण बरोबर कोण हे जर तुम्हाला समजून घ्यायचं नसेल तर तुम्ही समाजाचे नेतृत्व कसं काय करू शकता। अशा पद्धतीचं जर असं तुमच्या बाजूला तुमच्याकडे आलेली व्यक्ती सुद्धा समाजाचीच आहे, पण आम्ही दुसरे जे आहोत ती पण समाजाचीच आहेत ना। मग चूक बरोबर याच्यामध्ये जर तुम्ही समजून घेत नसाल आणि चुकीच्या माणसाला तुम्ही समर्थन करत असाल तर हे चुकीचं आहे। म्हणजे आम्ही तुमच्याकडे न बघता दुसऱ्यांकडे कसं कोणत्या दृष्टिकोनाने बघायचं। आज आम्ही खालापूर पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि सचिन सोनावणे यांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी त्या दाखल झालेलो। तर काल आम्ही DSP साहेबांना भेटलो होतो। त्यांनी उद्या या असं आम्हाला सांगितलं। आम्ही त्या समोरच्या जे सचिन सोनावणे आहेत डॉक्टर, त्यांनी फ्रॉड केलेले आहेत त्यांना देखील बोलवतो, त्या असं बोलावलं आणि त्यावेळेप्रमाणे ते आले। परंतु त्यांनी ते राजकीय नरेंद्र गायकवाड म्हणून कोण RPIचे जिल्हाध्यक्ष त्यांना घेऊन आले, आणखी त्यांचे कार्यकर्ते घेऊन आले आणि तिथे SP साहेबांसोबत त्या ते स्वतः भेटले आणि त्यांनी त्यांच्यावर काय दबाव आणला कोणाच ठाऊक। पण कालची स्टेटमेंट SP साहेबांची, DSPची आणि आजची याच्यामध्ये बरेच तफावत आढळून आली। त्यामुळे असे जर कार्यकर्ते, RPIचे कार्यकर्ते, जे समाजाचे कार्यकर्ते म्हणतात आणि जे गुन्हेगारांना पाठीशी घालत असेल ते कितपत योग्य आहे आणि समोरची पाठी देखील त्या समाजाची आहे, त्यांना न्याय न देता गुन्हेगाराला पाठीशी घालून ते काय लोकांपुढे मेसेज देत आहेत हे समजून येतं आणि त्यांनी खरं खोटं काय हे समजून घेऊन त्यांनी पाऊल उचलायला पाहिजे होतं। ते आहेत त्यांना न्याय देण्याचं काम करायला पाहिजे होतं। हॉस्पिटलच्या नावाखाली लूटमार करतोय सर्वांना, अक्षरशः डॉक्टर यांच्याबरोबर सहकारी डॉक्टर त्यांनाही त्यांनी लुबाडलं, फार्मासिस्ट, इव्हन लॅब टेक्निशियन, त्याच्याकडे एक ॲसेट निर्माण झाला की एक हॉस्पिटल आहे समोर, आम्ही नाही तर दुसरं कोणतं दुसऱ्याला चालू करायचं, त्याकडून डिपॉझिट घ्यायचं, पैसे घ्यायचे, असे त्यांनाही मेडिकलच्या नावाखाली लुबाडलं, मला लुबाडलं, म्हणजे डॉक्टर म्हणून यांना तो सर्वांचा फक्त तो आता सगळ्यांनी फक्त एक लबाड माणूस म्हणून आहे आणि तो पॉलिटिकल पॉवरचा असा वापर करून घेतोय की त्यावर कोणीही कुठलाही कारवाई करू शकत नाही। बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे पूर्ण देशाचे आहेत, त्यांनी कधी जातपात वगैरे पाहिलेलं नाही। माझं नाव डॉक्टर संदीप जाधव आहे। डॉक्टर सचिन सोनावणे यांनी मला फसवलेलं आहे, माझ्यासोबत ते सगळे व्यक्ती आहेत त्यांना पण फसवलेलं आहे। मला असं म्हणायचं आहे, चूक अचूक पाहावं, चुकीच्या व्यक्तीला समर्थन करू नये। सचिन सोनावणे हा एक नंबरचा लफंडर माणूस आहे, जो समोर येत नाही, जो फोनवर बोलत नाही, दुसऱ्यांना फोन करायला सांगतो आणि अशा लोकांना घेऊन येतो। मला एवढंच म्हणायचं आहे की इथे जातपात न बघता लोकांना जर झालेलं जे काही त्यांच्यावर चुकीचं जे काही घडलेलं आहे त्याच्या बदल्यामध्ये भूमिका लोकांना समर्थन न करता आमच्या साईडने उभं राहावं अशी आमची कळकळीची विनंती आहे। आलो म्हणजे गेल्या 3 महिन्यापासून आमचा कंटिन्यू फॉलोअप चालला आहे। तर हे भाऊ असेल, ह्या ताई असतील, हे भाऊ असतील, हे वारंवार आम्हाला तक्रारी करत आहेत की डॉक्टर सचिन सोनावणे यांनी एवढ्या लोकांना पैशाला लुबाडलं आहे। अजूनही भरपूर आहेत, ते अजूनही येत आहेत, कोणी उद्या परवा येणार आहेत। तर गेल्या 3 महिन्यापासून आम्ही फॉलोअप घेतला आहोत खालापूर पोलीस स्टेशनला। तर तसंच आम्हाला वारंवार टाळाटाळीचे उत्तर देत आहेत। काल आम्ही DYSP नाहूर सरांना भेटून गेलो आणि सरांनी सांगितलं की उद्या तुमचा गुन्हा कुठल्याही अवस्थेमध्ये गुन्हा दाखल होईल। पण आज जर इथे आम्ही येथून पाहतोय तर आज इथे नरेंद्र गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
हे स्वतः गुन्हेगाराला घेऊन येत आहेत का, तर तो SC समाजाचा आहे म्हणून गुन्हेगाराची पाठराखण करतात। मग जर SC समाजाचा आहे आणि गुन्हेगाराची पाठराखण करायची, मग अशोक कांबळे हे 3 वर्षाच्या मुलीचा बलात्कार ज्यांनी केलेला आहे त्याची पाठराखण करायला जायची होती, ते पण SC समाजाचेच होते ना। असं करणारे उद्या कितीही बलात्कारी असो, कुठे गुन्हेगार असो, कुणी कुणाचं मर्डर केलेला असो, मग तो SC समाजाचा आहे म्हणून त्याला सोडून द्यायचं असं जर असेल तर प्रत्येकाने आपापल्या समाजाच्या दृष्टीने मग गुन्हे करावे आणि मग नरेंद्र गायकवाड RPI पक्षाचे यांनी जाऊन त्यांना सोडवण्याचं काम करावं। आज जर आपण बघतोय तर रामदास आठवले साहेब ह्या अशा लोकांना सपोर्ट करतायत का? आज आपण बघितलं की काही दिवसापूर्वी त्यांचा PA प्रवीण मोरे यांनी मला कॉल केला होता की ह्या विषयामध्ये ताई तुम्ही पडू नका, ते डॉक्टर त्यांचं ते बघून घेतील। आज हे नरेंद्र गायकवाड येत आहेत आणि ते म्हणतायत पोलिसांना येऊन सांगतात की ह्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करू नका। मग हे काय आहे? म्हणजे आज आपण चुकीच्या गोष्टीला समर्थन करतोय। रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पक्ष आहे। इथे जात धर्म कायदा व्यवस्था सुव्यवस्था हे सगळ्याचं पालन व्हावं अशीच अपेक्षा होती, पण आज रिपब्लिकन पार्टीमध्ये असे जर दलाल बसले असतील नरेंद्र गायकवाडांसारखे तर रिपब्लिकन पार्टी यांनी चळवळ संपवून टाकली असं म्हणायला काही हरकत नाहीये। आणि रामदास आठवले साहेब यांना आम्ही कळकळीची विनंती करू की साहेब अशा आपण दलालांची एकदा माहिती घेतली पाहिजे की हे दलाल पैशासाठी किती लाचार आहेत, ते त्रासलेले आहेत, पिळलेले आहेत, आज लांबून येऊन प्रवास करतायत, दिवसभरच पोलीस स्टेशनमध्ये उपाशी तापाशी बसलेत। अशा लोकांची कळकळ समजून घ्या आणि कायदा सुव्यवस्थेची जरा तरी जाण दाखवा। तर सरांनी आता सांगितले की येत्या 10 तारखेपर्यंत त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होईल अशी आम्हाला आश्वासन दिलं आहे। आजही कितपत गुन्हा दाखल होतोय की अजूनही कायदा सुव्यवस्थेला असे नरेंद्र गायकवाड आणि सचिन पवार सारखे लोक, सचिन सोनवणे सारखे लोक हे फाट्यावर मारतायत। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज।